ह्या डिसऑर्डर ह्या 3 कारणांच्या एक संयुगामुळे ते डिसऑर्डर होत असते. म्हणजे बायोलॉजिकल कारण, सोशल कारण आणि सायकोलॉजिकल कारण. म्हणजे बायो, सायको आणि सोशल या 3 गोष्टींच्या कॉम्बिनेशनमधनं हा प्रॉब्लेम होतो. म्हणजे अगदी सोपं समजून घेण्याकरता उदाहरण घेऊया की नुकतं लग्न होऊन आलेली सून आहे आणि तिला ॲडजस्टमेंटचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत. म्हणजे हे सोशल सेटिंगमध्ये तिच्या काहीतरी ते प्रॉब्लेम व्हायला लागलेत. आता या सोशल सेटिंगमध्ये तिला प्रॉब्लेम चालू झाले की त्याच्यामध्ये ती स्वतःची काहीतरी सायकोलॉजी मिसळायला चालू करते. ती कशी मिसळते की मी एवढी नेमानं वागून सुद्धा मलाच का बोलतात असं म्हणलं की तो ताण आणखीन वाढायला लागतो. आणि मग हे खूप दिवस वाढायला लागले की मग झोपेवरती परिणाम, भुकेवरती परिणाम, मग ओव्हरऑल थिंकिंगवरती परिणाम, नवेली दुल्हन घरामध्ये दुर्मुखलेल्या चेहऱ्यानं बसायला लागते. आणि मग तो आता काय होतं की हे सतत चालू राहिल्यामुळे मेंदूमध्ये केमिकल चेंजेस होतात आणि मग बायोलॉजी खेळामध्ये येते. म्हणजे आता काय झालं की बायोलॉजी पण आली, सायकोलॉजी पण आली आणि सोशल सेटिंग्स पण आलं.